नागपुरात वातावरण बदलाचा परिणाम जाणवताना दिसतो आहे। दिवसाच्या वेळी जर बघितलं तर उन्हाचे चटके नागपूरकरांना सोसावे लागते, मात्र रात्र होताच काहीच तापमानामध्ये घट होताना पाहायला मिळते। दिवसाचं तापमान जवळपास 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे, मात्र रात्रीचा जर विचार केला तर रात्री 20 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान येते। या बदलत्या वातावरणाचा परिणाम जे आहे ते नागपूरकरांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळते आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव नागपूरकर घेताना पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर विदर्भामध्ये मार्चच्या या महिन्यामध्ये हलकी थंडी असायला पाहिजे, मात्र या काळामध्ये जर आपण आता बघितलं तर तापमानामध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि उन्हाचे चटके जे आहे ते नागपूरकरांना सोसावे लागतात आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडीचा गारवा असल्यामुळे याचे परिणाम जे आहे ते आरोग्यावर होताना पाहायला मिळते। त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार जे आहेत ते सुद्धा वाढताना दिसते आहे आणि वृद्ध किंवा लहान मुलांना याचे परिणाम जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।